किसा बोलली ती हे करंजी चिकन करंजी बोलतात त्याला. मम्मीच्या हेल्पने आमचे आणि याला हेल्प करायला इकडे माईशा बी आईये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 डू सबस्क्राईब. आज मी फक्त एकटी नाही, माझ्यासोबत रोनक पण आहे, पण तो तिकडे. सो आज आमचं तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे चेंज समजत असेल की आम्ही दोघं किचन मध्ये आहे. किचन मध्ये आम्ही काय बनवतो, तर आज किचन मध्ये आम्ही व्हीट मोमोज बनवणार आहे, मैदावाले नाही बनवणार आहे. आणि आम्ही फर्स्ट टाइम बनवतोय. फर्स्ट टाइम आम्ही थोडी कधी बनवली, आम्ही फक्त बाहेर खायला गेलो. हा, आणि आम्हाला आयडिया नाही आहे. मी एकदम युट्यूब व्हिडिओ बघितलाय, त्याने तर ते पण नाही केलं. सो मी हिला हेल्प करणार आहे का ही मला हेल्प करणार आहे, बघूया आपण. सो लेट्स सी कसे बनतात, मी तुम्हाला दाखवते. आम्ही आणि मैदावाले नाही बनवायचे आम्हाला, म्हणून आम्ही व्हीट वाले बनवतोय. सो तुम्ही आमचं इन्स्पिरेशन घ्यायचं की नाही हे मोमोज बनवण्यासाठी, हे तुम्हाला शेवटी कळेल. आमचे चांगले झाले तर तुम्ही पण बनवा, नाही तर राहू दे. आता मी तुम्हाला दाखवते. मी प्रोसेस चालू केली आणि मी इथे आहे ना राईस वगैरे पण ठेवला की राईस आणि दाल पण बनवायला ठेवले, कारण आमचे मोमोज काही एवढे चांगले बनणार नाही, तर घरच्यांना पण काही खायला दिलं पाहिजे ना, दॅट्स वाय. सो लेट्स सी. आता मी इथे काय म्हणतात गेहूचं आटा घेतले आणि त्याच्यामध्ये पिंच ऑफ सॉल्ट टाकलाय जस्ट फॉर द टेस्ट. आता मी हे जसं आपण चपातीला आटा मळून घेतो तसं मळून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आपण आणि फ्राईड मोमोज बनवणार आहे, नॉट द स्टीम वन, कारण मला नाही माहिती हे आपण आटाचे बनवतो तर स्टीम वर कसे लागतील. सो लेट्स सी. आणि याला हेल्प करायला इकडे माईशा भी आई है. उठी उसका देखो, एक कोनी है एक छोड़ जाओ. शी इज अ लिटिल हेल्पर फॉर अस. व्हॉट यू वॉन्ट? उठी है क्या? भक नहीं बोलने का. दे मेरे को इधर, इसको पकड़ के रखो. आता मी ते पीठ होतं ते इथे बेसिक मळून घेतलेलं आहे. आता मी ते झाकून ठेवून देते आणि रोनक इथे कांदा कापतोय. आम्ही चिकन तर तिथूनच असं ते खिमा टाईप करून आणलंय. आणि गाजर पण आपण त्याच्यात टाकूया. शिमला मिरची मला मिळाली नाही म्हणून मी आणली नाही. बस गाजर टाकायचं. टोमॅटो तर नाही, कारण ते गिला होईल ना मग, म्हणून टोमॅटो नाही टाकणार आहे. आता कापून घेतो आणि एकदम बारीक फाईनली चॉप करायचं. हे बघा, हा जसं बारीक कापतो तसं बारीक सगळं कापून घेतो. लेट्स सी. आता मी गाजर काढायला लागले. आता हे मोमोज कसे बनणार आहेत मला माहिती नाही, कारण एकतर आम्ही दोघं फर्स्ट टाइमच बनवतोय आणि माझं जेवण काय एवढं खास बनत नाही. लेट्स सी कसे बनतायत, कारण पहिल्यांदा बनवलेलं सगळंच गंडतं. आय होप हे चांगले बनतील. आणि मी काय करते आपल्याला ट्राय करायला काय हरकत नाही ना. पण मी काय करते माहितीये का, जेव्हा मला वाटतं की मी फर्स्ट टाइम बनवते किंवा काय, आणि तेव्हा आहे ना मी देवाचं नाव घेऊन बनवते, मग माझं जेवण ना चांगलं होतं ना रे. मी जेवण बनवते आता. पण मला चपाती वगैरे येत नाही. सो लेट्स सी. आणि हे ना मी मगाशी बोलले का मला आठवत नाही, पण हे आम्ही फ्राईड मोमोज बनवणार आहे, कारण ते जर आटा ह्याच्यामध्ये टाकलं स्टीम करायला तर ते कसं होईल आणि कसं बिलबिलीत होईल. सो आम्हाला आयडिया नाहीये, कारण आम्ही मैद्यामध्ये नाही बनवतो, आम्ही मैद्याचे तर माहितीये, घेऊच्या आटाने बनवतो. मैदा इज नॉट गुड फॉर हेल्थ. सो आपण गेहूचं ट्राय करूया. आणि मी जास्त कुठे बघितले नाहीये, बनवत पण असतील, बट आय डोंट नो अबाउट दॅट. आणि हा मला हेल्प करतो. बाकी काही नाही, घरच्यांना पण आवडले पाहिजे जे मी बनवते ते मोमोज, नाहीतर वेस्ट जाईल सर्व. मी तुम्हाला दाखवते चिकन ना, त्याच्यामध्ये चिकन मी असं एकदम जसं काय होतं ते खिमा बनवायला बनवतात ना, तसंच चिकनवाल्याला बोलवून एकदम आणलेलं. आणि त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स अँड ऑर्गॅनो हे दोन्ही टाकून ना मॅरिनेट करून म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलेलं, जेणेकरून ते एकदम तिखट होईल. नाहीतर कारण ह्याच्यामध्ये आपण सगळे चायनीज सॉस टाकणार आहे, राईट, जसं की विनेगर, सोया सॉस अँड ऑल. सो ते तिखट नाही होणार. आणि आमच्या इथे सर्वांना मोस्टली लोणकला वगैरे स्पायसी आवडतं, तर म्हणून मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकलं. लेट्स सी.
आता मी म्हणजे आता कांदे कापून झालेत एकदम हा. बारीक बारीक. हा एकदम परफेक्ट कापले. अशा प्रकारे तुम्हाला बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. गुड जॉब. काय बोलतोस? मला हा काम एकदम चांगल्यापणे येतो. कांदे कापणे, टमाटर कापणे मला चांगलं वाटतं. हॉटेलमध्ये ते कांदे कापणारे असतात ना बारीक बारीक, ते होता. आम्ही हे करून घेतो आणि मग त्याच्यानंतर मी कुठले कुठले सॉस घेतलेत. हा कांदा हे कापेल कॅरेट तोवर मी तुम्हाला दाखवते की मी कुठले कुठले सॉसेस वगैरे पण घेतले. कारण तुम्ही ते सगळं मोस्टली जसं आपण चायनीज बनवतो त्या टाईप प्रमाणेच करायचंय. पहिले तर मी हे घेतलंय मॅगी मसाला, मॅजिक मसाला, जेणेकरून आपल्याला ते टेस्ट येईल. आणि मी केचप पण घेतलंय इन केस टाकायला लागलं तर. आणि हे कसं कापायचं? दुसरं बारीक जसा ये काटा है वैसा ही काटा. आणि मी रेड चिली सॉस अँड सोया सॉस घेतलाय आणि विनेगर आणि विनेगर अँड जिंजर गार्लिक पेस्ट. सो लेट्स सी. आय होप देवाकडे प्रे करूया आपण सगळे, तुम्ही पण करा की चांगले बनव. तू सांग, तुला मी बनवलेलं सर्वात जास्त कोणती डिश आवडते? चिकन भात. चिकन चिकन भात पुलाव मला टाईप. आवडतं. एक नंबर बनवते. मला तुमचं आवडतं. कधी कधी ते कोणाला आवडणार नाही पण मला आवडतं. मला हे माहिती. म्हणजे चांगलं असतं, माझ्या हिशोबाने चांगलं लागतं मला. बट कधी कधी ते खराब बनतं गाईस. असं नेहमीच असं होत नाही की वाव एकदम भारी. कधी कधी खराब बनतं. त्याची आपण कढाई घेऊया. अँड वी डोंट हॅव बटर. आहे का आपल्याकडे बटर? नाही ना. सो आपण एक काम करायचं, तेलामध्ये करायचंय. गॅसवर आपण आता कढाई ठेवली आहे, घेतली. आता कांदा टाकेन, तेल टाकल्यावर कांदा टाकेन, त्याच्यानंतर दिस कॅरेट थिंग आणि मग चिकन. मी एकच स्पून तेल घेतलंय बिकॉज ना आपण ऑलरेडी ते फ्राय करणार आहे, त्यामुळे आतमध्ये पण जास्त तेल नको, नाही तर फाटू बिटू शकतं. राईट. सो एकच घेतलं. आणि हे फॅक्ट जे आहे ते इग्नोर करा. दिस इज अवर एस्थेटिक. आता इकडे छोटी डॉन आली आहे, तुम्हाला ती दिसणार नाही. वेट, मायशा से हाय. ही छोटी डॉन आहे. मायशा हाय. हाय हाय बोल. हाय. तिचं नाव मायशा. ही छोटी डॉन आहे जराशी. छोटी डॉन आहे. खक्का खक्का हिला म्हणजे फक्त खाणं. खक्का आवडतं, बाकी काहीच आवडत नाही. चाचू खक्का म्हणजे खाणं. ओटी. मी ओटी, हिला आता ओटी हे बोलता येतं. आटा गुंदून ठेवलाय तर ती रोटी बनवायचं, तर तिला ओटी बोलते. आता मी ह्याच्यामध्ये तेलमध्ये थोडं हिंग टाकलंय. आता वी विल पुट द ऑनियन, चॉप फाईनली चॉप्ड ऑनियन. तेल थोडं घालायचं आणि मी थोडं हिंग वगैरे टाकून त्याला इंडियनाइज करते. मग तेच सोडते. चांगलं लागतं आणि हिंग आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं, तो टाकायला काहीच हरकत नाही. एकदा आपण थोडा एकदम असं लाईट ब्राऊन होऊ देऊया, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅरेट टाकूया. बस थोडं लाईट ब्राऊन होऊ देऊया. कांदा थोडा लाईट ब्राऊन झाला ना की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकूया, कारण आपली क्वांटिटी कमी आहे तर मी थोडं थोडंच टाकते. तुम्ही तुमच्या क्वांटिटीवर एक्स्ट्रा कांदा वगैरे सर्व हे करू शकता. आपला कांदा थोडा लाईट ब्राऊन झालाय, सी अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन वी कॅन सी. आता त्याच्यामध्ये कॅरेट टाकूया आपण. आता याच्यामध्ये मी चिकन पण टाकून गेले. रोनक बाहेर गेलेला त्यामुळे व्हिडिओ नाही बनला आणि माझे दोन्ही हात ऑक्युपाय होते, पण याच्यामध्ये चिकन टाकलं आणि आता चिकन थोडं वो क्या बोलते पकने देने का, फिर उसमें अपन सॉसेस डालेंगे सब. यू कॅन सी. आता हे थोडं असं वेगवेगळं झालंय. ह्याच्यामध्ये आपण आता मॅगी मसाला टाकूया सगळा. 2 पॅकेट्स ऑफ मॅगी मसाला. आणि हा कुठला तरी वेगळ्या ब्रँडचा आहे, रोनकच्या बहिणीने आणलाय कुठला ब्रँडचा. 5 रुपीजचा मिळतो तोही घेऊ शकतो. आणि हा गॅस बारीक करा गाईस, गॅस बारीक करून ठेवा जेणेकरून खाली बिलकुल जेणेकरून खाली बिलकुल लागणार नाही.
अँड अगेन दाखवा कोण आलंय. Lady Dawn is here. Hi Vanshu. काय कर माहिती Hi. आता एक काय होतं झालं Vinegar. ढक्कन विनेगर. देन आपण सोया सॉस टाकूया. सोया सॉस मी थोडा टाकीन. जेवढं आपल्याला वाटतं ना तेवढं टाकायचं. मी तरी हाच हिशोबाने करते. चला अभी हम लोग ने इधर आटा का छोटा छोटा ये करके लिया है आणि आम्ही लोकांनी जिस मिश्रण पण बनवून घेतलंय. सो आता पोलपाटवर हे कर. लोग को अभी शेप नहीं पता है कैसे बनाना है, तो मैंने ये एक तो बना दिया है. पर मम्मी टू द रेस्क्यू. अभी मम्मी बना रही है जो भी है. हाय हाय कर. इन्क्वायरी चालू आहे. किसा बोलली तू? मायशा खूप मस्ती करते. बाग किसा बोलली तू? काहीच करता बाग किसा बोलली? करायला देत नाहीये कैसा मायशा. बोलली? कैसा बोलली तू? कैसा बोलली? चला ना. मम्मीच्या हेल्पने आमचे एवढे सारे मोमोज बनलेत, नाहीतर आमच्याने काय बनले नसते. आणि आमची मोमोजला शेप पण आणा तुम्ही बघा. येस नाइस. और एक ये मायशा के लिए लड्डू. एक नंबर छान बनलं एकदम. हे करंजी चिकन करंजी बोलतात त्याला. तर आमचं जेवण वगैरे झालं कधीच 10च्या आधीच आमचं आज जेवण झालेलं आणि आता 12 वाजल्यात आणि मला आठवलं की आपण अजून ब्लॉग एंडच नाही केला आणि आम्ही इथे आईस्क्रीम खातोय. हे मदर डेअरीचं आहे ना कॉफी वॉलनट आईस्क्रीम मस्त. एक नंबर आहे. ह्याच्या पप्पाला विचारलं, त्यांना तर मोमोज खूप आवडले. ह्याची आई नॉनव्हेज खात नसल्यामुळे त्यांना नाही आम्ही विचारू शकलो, पण त्यांनी आम्हाला बनवायला खूप हेल्प केली, सो थँक्यू. आणि ह्याच्या भावाची आणि बहिणीची रिॲक्शन नाही घेऊ शकलो आणि मायशा तर छोटे तिने का. पण तुला कसे वाटले? चुल्लू तुला कसे मला तर वाटले? मस्त वाटले. आम्ही पहिल्यांदा ट्राय केलं पण मस्त झालेलं एकदम. आणि मेन गोष्ट असं वाटलं कमी पडले. नेक्स्ट टाइम आम्ही व्हेज जास्त बनवू. बनवणार. जास्त तर बनवू आणि व्हेज बनवू, जेणेकरून मम्मी पण खाऊ शकेल. आणि तुम्ही पण जर बनवले हे वाले मोमोज तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसे होत आहेत वगैरे काय ते. मी तुम्हाला डिटेलमध्ये वाटतं आपण रेसिपी तर शेअर केली आहेच. हो बनवताना शेअर केली. हां, आणि एकदम इझी आहे. फक्त बनवायला थोडं ते आपल्याला कदाचित प्रॅक्टिसने म्हणून टाइम लागला असेल मला वाटतं ते बनवण्यासाठी. आणि आम्ही 3 जण बसलेलो बनवायला. बट चांगले Actually टर्न आम्हाला समजत नव्हतं पहिल्यांदा केलं आणि ते एकदम आम्ही करंजी सारखं कट करत होतो. हा, बट चांगले टर्नआउट झाले. युट्यूब व्हिडिओ वगैरे बघितलं कसं बनवायचं आहे काय, चांगले टर्नआउट झाले. तुम्ही बनवलं तर नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आम्हाला कॉमेंटमध्ये तेही कळवा. आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघूया तुम्हाला काही आयडिया असेल तर मला सांगा नेक्स्ट ब्लॉग काय करायचं. जर हा चांगला चालला व्हिडिओ म्हणजे लोकांनी बघितलं तर आपण असे कुकिंग व्हिडिओज बनवत जाऊया, नवीन नवीन रेसिपीज काहीतरी. कारण आम्ही पण आत्ताच बनवतोय आणि आत्ता शिकतोय कसं काय जेवण बनवायचं ते. आम्हाला पण काही येत नाही, तो सोबत मिळून शिकूया. बाय.